नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? आजच्या नंतर तुम्ही नफा तोटा या घटकावर कोणत्याही परीक्षेमध्ये कसाही प्रश्न येऊ द्या, कितीही अवघड प्रश्न असू द्या आणि कोणत्याही टाईपचा असू द्या, वक्ताशी निवडाल ही आपली गॅरंटी आहे. केवळ शांत चित्ताने व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आज आपण सगळे टाईप कव्हर करणार आहोत मित्रांनो. सुरुवातीला बेसिक असेल, त्यानंतर ऍडव्हान्स असेल. शेवटीपर्यंत व्हिडिओ बघितला की अवघड प्रश्न सुद्धा तुम्ही वक्ताशी निवडवाल ही आपली गॅरंटी आहे. पहिला प्रश्न बघण्यापूर्वी हे बघा, टाईप आहे खरेदी विक्री नफा तोटा. बेसिक टाईप असते आणि विशेषतः या बेसिक टाईपवर तुम्हाला ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी यामध्ये जास्तीत जास्त ग्रुप डी मध्ये प्रश्न विचारला जात असतात. पोलीस भरती 2017, 2018, 2021, 2023 यावर अशा प्रकारे प्रश्न विचारला गेलेला आहे. आकडे सुद्धा न बदलता बरं का. एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आणि विक्री किंमत जी आहे ती 1000 रुपये आहे. तर शेकडा नफा आपल्याला विचारला गेला, म्हणजे 800 वर 200 रुपये फायदा मिळवलेला आहे. याचा अर्थ खरेदी किंमत 800 रुपये छेदस्थानी लिहा, त्याच्यावर फायदा किती मिळवलेला आहे. सर फायदा तुम्ही कसा काढला? तर 800 आणि 1000 या दोघांमधील फरक किती आहे? 200चा अंशस्थानी 200 लिहून टाका आणि गुणिले त्याला 100 करा. 100 का? कारण आता आपल्याला शेकडेवारीमध्ये करायचं किंवा टक्केवारीमध्ये करायचं. हे दोन्ही शून्य कट, हे दोन्ही शून्य कट, बे एक बे, या ठिकाणी येणार 4 आणि 1/4 म्हणजेच किती असतात? 25% असतात. किंवा डायरेक्टली 100/4 करून टाका, तुम्हाला तुमचं उत्तर मिळतं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या प्रश्नाला सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही सूत्राचा वापर करत असता. गरजेचं नाही असं नाही. केवळ आणि केवळ तू कंटिन्युअसली बघत राहा. तुला माहित नाहीये गणितामध्ये अक्षरशः आपल्याला क्रांती घडवायची. आजपर्यंत मी एकाही प्रश्नाला सूत्र वापरलेलं नाही. वक्ताशनी म्हटलं तर वक्ताशनी असतं. मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या. आता आपण टॉपिक वाईज चालू केलेले आहे. एका वस्तूची खरेदी किंमत 600 रुपये आहे आणि विक्री किंमत 750 रुपये. तर शेकडा नफा आपल्याला विचारला गेलेला आहे. हा मी स्वतः प्रश्न बनवलेला. प्रत्येक टाईप सोबत मी स्वतः एक प्रश्न बनवलेला असतो. 600 छेदस्थानी लिहा, त्याच्यावर फायदा नेमका किती झालेला तर दोघांमधील फरक हा फायदा असतो 150. अंशस्थानी हे शून्य कट, हे शून्य कट आणि आता आपल्याला शेकडेवारीमध्ये करायचं. याचा अर्थ 100 ने गुणावं लागेल. 15 × 15 या ठिकाणी येणार 4 आणि 4 ने पूर्ण भाग जातो 100ला, म्हणजेच किती? 25%. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढची टाईप थोडीशी वेगळी आहे. एका खुर्चीची, म्हणजे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारलंय, परंतु ही बेसिक मध्येच विचारलं जात असतं. एका खुर्चीची खरेदी किंमत 600 रुपये असून 15% नफ्याने विकली, तर विक्री किंमत किती आहे? 15% नफा मिळवलेला आहे 600 वर. याचा अर्थ 600चे 15% आपल्याला काढावे लागतील. जर तुम्ही या ठिकाणी एक टिंब दिलं, कोणती संख्या असू दे, एक अंक सोडून जर तुम्ही टिंब दिलेलं असेल किंवा पॉईंट दिला असेल तर त्याचे 10% मिळतात. 2 अंक सोडून जर तुम्ही पॉईंट दिला तर त्याचे 1% मिळत असतो. मी 2 अंक सोडून म्हणजे 2 शून्य कट करून या ठिकाणी पॉईंट दिला तर मला 600चे 6 हे 1% मिळालं. जर मला 1% 6 मिळालेला असेल तर 15% म्हणजे किती? तर 15 गुणिले 6 केले की तुम्हाला 15% मिळत असतात. म्हणजेच तो नफा आहे आणि तो नफा यामध्ये मिळवला 600 मध्ये की तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळते. विक्री किंमत किती असणार आहे? तर 690. पुन्हा नीट समजून घ्या. मी 2 शून्य कट केले तर मला या 600चा 1% मिळाला. 1% गुणिले 15 केले तर 15% मला मिळत असतात. म्हणजे 6 गुणिले 15 केले तर होतात 90. 90 हा 600 वरील नफा आहे. आपल्याला एकूण विचारले विक्री किंमत किती, विकल्यानंतरच त्याला नफा मिळालेला. याचा अर्थ 600 अधिक 90 केले तर होतात 690. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? 690 आहे. पुढचा प्रश्न आणि थोडासा वेगळ्या टाईपचा आहे. 500 रुपयाची वस्तू 15% तोट्याने विकली तर विक्री किंमत किती आहे? आता तोटा झालेला आहे, पण कितीवर? तर 500 वर झालेला आहे. बस तुम्हाला फक्त 2 शून्य कट करायचे किंवा 2 अंक सोडून एक पॉईंट द्यायचा आहे आणि गुणिले 15 करायचे आहेत. मग तुम्हाला एकूण किती तोटा झालेला आहे ते मिळतो. इथे 2 शून्य मी कट केले आणि या ठिकाणी पॉईंट दिला. याचा अर्थ 5 गुणिले 15 केले तर 15 × 5 = 75. एकूण 75 रुपयाचा तोटा झालेला आहे. आणि हा तोटा जर मी या ठिकाणी वजा केला 500 मधून तर मला एकूण विक्री किंमत मिळत असते. बस विक्री किंमत विचारलेली. याचा अर्थ काय? 500 वजा 75 करायचे. येतात किती? तर 425. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 425. हा प्रश्न वनरक्षक, पोलीस भरती म्हणजे ठुसक्या परीक्षांमध्ये विचारला जातो. पण ह्याच्यानंतरचे जे पुढचे टाईप आहेत ते आता हार्डनेस वाढत जातील. बघा, टाईप 2 वस्तूंच्या संख्येवर आधारित असलेलं मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स असतात बरं का या मुद्द्यावर. जसं की बघा, 10 रुपयाची खरेदी वस्तू, खरेदी किंमत ही 8 वस्तूंच्या विक्री किंमत एवढी आहे. म्हणजे 8 वस्तू विकल्यानंतर 10 रुपये खरेदी करू शकतो. 8 रुपये विकल्यानंतर जेवढा पैसा येतोय त्या पैशामध्ये 10 वस्तू आपण खरेदी करू शकतो. उदाहरणासाठी बघा, हा मोबाईल आहे. हा मोबाईल जो आहे तो समजा 8 मोबाईल विकल्यानंतर अशाच प्रकारचे 10 मोबाईल खरेदी करू शकतो आपण. याचा अर्थ 2 मोबाईल एक्स्ट्रा खरेदी केलेले आहेत. याचा अर्थ 8 वर 2 मोबाईल एक्स्ट्रा आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजेच काय झालं? तर अंशस्थानी 2 लिहा, छेदस्थानी 8 लिहा आणि यालाच फक्त शेकडा नफा आपल्याला करायचा असेल तर गुणिले 100 करा. ही गणितीय क्रिया केली की तुम्हाला तुमचं उत्तर मिळतं. एमपीएससी संयुक्त गट ब 2017 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तलाठी 2019, जिल्हा परिषद 2023 आणि पॅटर्न वारंवार रिपीट होतोय. म्हणजे आकडे बदलून वारंवार या मुद्द्यावर प्रश्न विचारला जातोय. म्हणजे आपल्याला यायला पाहिजे की नाही. आणि याच्यासाठी सूत्राचा वापर करतो. सोन्या तू येड्या, अंशस्थानी 1 येणार, छेदस्थानी 4 येणार. 1/4 म्हणजेच किती? 7.
तर 25% असतात. सर सगळ्याच परीक्षांमध्ये 25% हेच उत्तर येतं का? सोन्या, असा गैरसमज आहे तुझा. तुझ्याच परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत, मी या ठिकाणी आणलेले आहेत, पण डायरेक्टली डोळे बंद करून त्या ठिकाणी 25% शोधून लगेच क्लिक करत जाऊ नकोस. गणितीय क्रिया कर, नाही तर फसवेगिरी होईल तुझ्यासोबत. तर 25% आहे. पुढे जाऊया. 12 वस्तूंची खरेदी किंमत 9 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. मी हा स्वतः प्रश्न बनवलेला आहे. म्हणजे 9 वस्तू विकल्यानंतर त्याच पैशांमध्ये 12 वस्तू खरेदी करता येतात. याचा अर्थ काय? 9 वस्तूंवर 3 वस्तू फायदा मिळतोय मला. दोघांमधील फरक बघा ना. 9 वजा समजा 12 केले तर 3 येतात की नाही? याचा अर्थ काय? अंशस्थानी 3 लिहा, छेदस्थानी 9 लिहा आणि गुणिले टक्केवारीमध्ये करायचं म्हणजेच काय? 100 लिहा. 3 एक 3 या ठिकाणी येणार 3 छेदस्थानी आणि 1/3 म्हणजेच किती असतात? 33% असतात. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हा चार्ट याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो. ज्यावेळेस आपण आगामी काळात टक्केवारी या घटकावर प्रश्न बघणार आहोत किंवा तो अख्खा चॅप्टर कव्हर करणार आहोत शॉर्ट ट्रिकने, त्यावेळेस या चार्टचा फायदा होईल. आणि इथे सुद्धा तुम्हाला या चार्टचा फायदा होईल. 1/2 म्हणजे 50% असतात, 1/3 म्हणजे 33.33% असतात, 1/4 म्हणजे 25% असतात आणि 1/5 म्हणजे 20% असतात. इथपर्यंत तरी कमीत कमी लक्षात ठेवा. आणि त्यासोबत 1/8 म्हणजे 12.5 असतात. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, लोड घेऊ नकोस. नाही, तू जर एमपीएससी किंवा सरळ सेवा भरती ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी पर्यंत परीक्षा देत असतील तर हे सगळं माहिती असायला पाहिजे. त्यासोबत हे सुद्धा तुला माहिती असायला पाहिजे. मोठ्या ज्या परीक्षा असतात त्यामध्ये विशेषतः या मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो आणि या मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो. 1/10 हे एक विचार म्हणजे लक्षात ठेवा. 1/10 म्हणजे 10% असतात, 1/20 म्हणजे 4% असतात आणि 1/25 म्हणजे सुद्धा एकूण 4%. या ठिकाणी 5% असतात आणि या ठिकाणी 4% असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया. 15 संत्र्यांची खरेदी किंमत 20 संत्र्यांच्या विक्री किमती एवढी आहे तर शेकडा तोटा. म्हणजे विचार करा तुम्ही, 20 संत्री विकल्यानंतर त्या पैशांमध्ये केवळ 15 संत्री आपण घेऊ शकतो. म्हणजे 5 संत्री कमी घेतोय. याचा अर्थ तोटा होतोय. कितीचा? 20 वर 5चा तोटा होतोय. दोघांमधील फरक बघा ना, 15 आणि 20 यामधील फरक 5चा आहे. याचा अर्थ 5 तोटा होतोय. अंशस्थानी लिहा. कशावर तोटा होतोय? तर 20 संत्री विकल्यानंतर आपण 15 संत्री खरेदी करू शकतोय. याचा अर्थ 5चा तोटा होतोय 20 वर. गुणिले 100 करा. ही गणितीय क्रिया केली की तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय. 5 एक 5 या ठिकाणी येणार 4 आणि 1/4 म्हणजे पुन्हा तेच की 25%. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मी स्वतः आकडे बनवलेले नाहीये सोन्या, वस्तुस्थिती सांगतोय. लय ठुसकं असतं हे. फक्त तुला तुझा मास्तर कशा प्रकारे समजून सांगतोय, म्हणजे कशा प्रकारे खायचं ते शिकवतोय ते डिपेंड करतोय. मी फक्त उचलून तोंडात घाल अशा प्रकारे सांगतोय तुला. कोणतंही गणित असू द्या, मोठी गणितीय क्रिया करायची गरज नसते. आणि अनेक गणित असे असतात की त्या गणितांमध्येच उत्तर दडलेलं असतं. ते फक्त एक टॅक्टिक असते सोडवण्याची. टाईप 3 मध्ये नफा आणि तोटा समान असेल तेव्हा काय विषय होत असतो, तर अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. 2 वस्तू प्रत्येकी 990 विकलेल्या आहेत. ही आकडा याची गरजच नाहीये मला, पण तुझा मास्तर या आकड्याचा वापर करून मोठी गणितीय क्रिया करून दाखवणार. त्याचं सुद्धा टार्गेट तेच आहे की उत्तरापर्यंत पोहोचायचं. ज्याने प्रश्नपत्रिका बनवलेली आहे त्याचं सुद्धा तेच म्हणणं आहे की तू केवळ उत्तरापर्यंत पोहोच. पण तू कशा प्रकारे पोहोचतोय ते त्याला घेणंच नाहीये. फक्त आणि फक्त शॉर्ट ट्रिकने सोडवायचे असतात. 990 विकल्यानंतर एकावर 10% नफा होतोय आणि दुसऱ्यावर 10% तोटा होतोय. ज्या वेळेस नफा आणि तोटा समान असतो त्यावेळेस तोटाच होत असतो. पण किती टक्के तोटा होतोय हे काढण्यासाठी दोघांचा गुणाकार अंशस्थानी करा. 10 गुणिले 10 आणि छेदस्थानी केवळ तुम्हाला 100 करायचे आहेत. तुम्हाला तुमचं उत्तर लगेच निघतंय. हे 0 कट, हे 0 कट, हे 2 0 कट, बरोबर किती येणार? 1%. परंतु तोटा झालेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण सर नफा जर जास्त असेल आणि तोटा जर कमी असेल तर हीच गणितीय क्रिया कर. जर नफा 9 असेल आणि तोटा 7 असेल, हीच गणितीय क्रिया कर. छेदस्थानी 100 लिही आणि जे काय येतंय त्यावेळेस मात्र नफा जर जास्त असेल, तोटा जर कमी असेल तर नफाच होत असतो. जर तोटा जास्त असेल, नफा कमी असेल त्यावेळेस सुद्धा तोटाच होत असतो. आणि ज्यावेळेस नफा आणि तोटा समान असेल त्यावेळेस सुद्धा तोटाच होत असतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि हा प्रश्न एमपीएससी मध्ये विचारला गेलेला आहे. तलाठी, जिल्हा परिषद, आरआरबी, एसएससी मध्ये अनेकदा विचारला गेलेला, 15+ वेळा रिपीट झालेला आहे. 2 वस्तू प्रत्येकी 500 हे गरजेचं नाहीये रे सोन्या, उगाच टाइमपास म्हणून दिलेलं आहे. हे वापरून तू त्या ठिकाणी तुझ्या गणितीय क्रियामध्ये हे अंक वापरल्यानंतर मग तू अजून तुझं राडा वाढवत असतो. कशाला गरजेचं आहे सोन्या? एवढे धुण्याची गरज नसते. बघताशनी म्हटलं तर बघताशनी असतं. एका वस्तूवर 15% तोटा, दुसऱ्या वस्तूवर 15% तोटा, म्हणजेच काय 15 गुणिले 15 करून टाका, छेदस्थानी 100 करून टाका, लगेच तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो बरं का, 1 ते 20 पर्यंत तुम्हाला वर्गपाठ असायला पाहिजे, 1 ते 20 पर्यंत तुम्हाला घनपाठ असायला पाहिजे. हे फार महत्वाचं असतं. आणि पाढे सुद्धा 1 ते 20 पर्यंत पाठ असायला पाहिजेत. 15 गुणिले 15 म्हणजेच किती होत असतात? 225. छेदस्थानी 100 आहे. याचा अर्थ हे 0 कट केला की इथे पॉईंट येतो, हे 0 कट केला की इथे पॉईंट येतो, म्हणजेच तोटा होणार आहे.
ज्यावेळेस समान नफा होतोय आणि समान तोटा होतोय, म्हणजेच जेवढा तोटा झालेला तेवढाच नफा होत असेल, तर तोटा जर जास्त असेल नफा जर कमी असेल तर त्यावेळेस तोटा होईल, नफा जर जास्त असेल तोटा जर कमी असेल तर त्यावेळेस नफा होईल. ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि दोन्ही अंक वर ठेवा, म्हणजे हे दोन्ही संख्या वर ठेवा, त्यांचं गुणाकार छेदस्थानी 100 करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. एक्झॅक्टली नेमकं काय झालेलं आहे तर 2.25% तोटा झालेला आहे. पुढे लगेच जाऊया टाईप 4, अप्रामाणिक दुकानदार जो असतो की नाही, यामध्ये एकूण 4 प्रश्न आपण बघणार आहोत. आणि या 4 प्रश्नांमध्ये 2 टाईप आहेत ज्याच्यावर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जात असतो. एक दुकानदार 1 किलो ऐवजी 800 ग्रॅम वजन वापरतोय, म्हणजे त्याने खऱ्या अर्थाने 1 किलो म्हणजेच किती तर 1000 ग्रॅम वापरायला पाहिजे होते, परंतु तो किती वापरतोय 800 ग्रॅम वापरतोय. आणि खरेदी किमती एवढंच माल विकतोय, म्हणजे 100 रुपयाला वस्तू घेतलेली असेल ना तर 100 रुपयालाच विकतोय दाखवत असताना तो ग्राहकांना हे सांगतोय की मला नफा तोटा काहीच होत नाही, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी विकतोय. पण खऱ्या अर्थाने तो 200 ग्रॅम कमी वापरतोय. हे 200 ग्रॅम म्हणजे त्याचा प्रॉफिट आहे. 200 ग्रॅम कसे तर 1000 आणि 800 या दोघांमधील फरक किती आहे 200चा आहे ना, अंशस्थानी 200 लिहून टाका, छेदस्थानी 200 म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे 200 छेदस्थानी 800 आणि गुणिले 100 करा. टक्केवारीमध्ये जर काढायचं असेल तर 100 करावे लागत असतात. अंशस्थानी 1 छेदस्थानी 4 आणि पुन्हा 25%. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशाच प्रकारचे प्रश्न असतात, हे जोक करत नाहीये. एमपीएससी गट क मध्ये 3 वेळा विचारला गेलेला, सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा अनेकदा रिपीट झालेले अशा प्रकारचे प्रश्न असतात. एक दुकानदार 1 किलो ऐवजी 750 ग्रॅम वापरतो, याचा अर्थ काय 1 किलो 1000 ग्रॅमचे असतात. 750 ग्रॅम वापरतो याचा अर्थ 250 ग्रॅम कमी वापरतो. अंशस्थानी 250 ग्रॅम लिहून टाका, छेदस्थानी 750 ग्रॅम लिहून टाका. आणि यालाच फक्त तुम्हाला टक्केवारीमध्ये काढायचं. त्याचं कारण असं आहे की 1000 रुपयाची वस्तू त्याने 1000 रुपयालाच विकली, 1 लाख रुपयाची वस्तू 1 लाख रुपयालाच विकलेली, पण त्याने वजन वापरत असताना 250 ग्रॅम कमी वापरलेले. याचा अर्थ त्याने 750 ग्रॅम वापरलेले. छेदस्थानी हे 250 ग्रॅम त्याचा फायदा आहे, अंशस्थानी 250 ग्रॅम. आणि ही गणितीय क्रिया केली की तुम्हाला तुमचं उत्तर मिळतं 100 गुणलेले. त्याचं कारण असं आहे की आपल्याला शेकडेवारीमध्ये उत्तर काढायचं, म्हणजे टक्केवारीमध्ये काढायचं असतं. 25 एक 25 आणि भाग जातच असतो बरं का. अशाच प्रकारे तुमचे हे गणित बनवलेले असतात. अर्थमेटिक थिअरी या ठिकाणी वापरलेली असते, जेणेकरून तुम्हाला पॉईंटमध्ये उत्तर निघू नये म्हणून. बरोबर आहे ना. 25 एक 25 आणि छेदस्थानी येणार 3 आणि पुन्हा अजून ज्यावेळेस 1/3 तुम्ही करता त्यावेळेस त्याचा अर्थ असतो 33.33%. किंवा मग भाग द्या जर तुम्हाला ते माहित नसेल तर. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचं, एक दुकानदार वस्तूच्या किमतीवर 10% सूट देऊन विकतो, पण 28% कमी वजन वापरतो. गणित वाचल्यानंतर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी अवघड वाटते, पण लय सोपं आहे सोन्या. सगळे गणित सोपेच आहेत, अशाच प्रकारे सोडवायचे असतात आणि भरपूर काय आगामी काळात तुला द्यायचे सोन्या. त्यासाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेव आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नको. त्याचं कारण असं आहे की आगामी काळात ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुला लगेच लक्षात येईल की व्हिडिओ आलेला आहे मास्टरचा. आणि आता हाहाकार माजवला जाणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला गणितामध्ये क्रांती घडवून आणायची. जोक करत नाही. 2026 हे आपलं मित्रांनो. केवळ तुम्हाला प्रतिसाद द्यायचा. आणि प्रतिसाद म्हणलं तर तशा प्रकारे कमेंट करायच्या. 200+ कमेंट गेल्या आणि 10,000+ व्ह्यूज गेले की लगेच माझा पुढचा व्हिडिओ. वस्तुस्थिती कमिटमेंट आहे. एक दुकानदार वस्तूच्या आणि एक व्हिडिओ 2 ते 3 वेळा बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. एक वस्तू दुकानदार वस्तूच्या किमतीवर 10% सूट देतोय आणि विकतोय कितीला तर 28% कमी वजन वापरतोय. 28% कमी वजन वापरतोय याचा अर्थ त्याने 100% वापरायला पाहिजे होतं, परंतु तो वापरतोय किती 72%. 100 मधून 28 वजा जर केले तर येतात किती 72. वजन कमी किती वापरतोय 72% आणि विकतोय कितीला 10% तोट्यामध्ये विकतोय. म्हणजे 10% सूट देतोय, तोटा नाहीये, 10% सूट देतोय. सूट किती आहे, सूट दिल्यानंतर 100 वर 90 होतात की नाही 10% सूट दिल्यानंतर. बस तुम्हाला हा रेशो काढायचा. रेशो काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पुढे काय करायचंय. 8 ने भाग जातोय का नाही 9 ने भाग जातोय. 9 8 72 म्हणजे या ठिकाणी येणार 8 आणि 9 10 90. बस हे दोन्ही कट. 9 ने पूर्ण भाग जातोय म्हणजेच 8 रुपयाची वस्तू 10 रुपयाला विकली जाते. म्हणजेच 8 रुपयावर 2 रुपये फायदा होतोय. बस तुम्हाला शेकडेवारी काढायची एवढीच. अंशस्थानी 2 येणार, छेदस्थानी 8 येणार, गुणिले 100 करा. तुम्हाला तुमचं उत्तर मिळतं पुन्हा अजून 25%. हे मी गणित बनवलेलं नाहीये सोन्या, तुझ्या परीक्षेमध्ये आलेले जोक करत नाहीये. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि आकडे न बदलता 2 परीक्षांमध्ये रिपीट झालेलं. महत्वाचं म्हणजे पॅटर्न वारंवार रिपीट होतो आकडे बदलू. जसं की हा बघा ना, एक दुकानदार मी स्वतः बनवलेला आहे. एक दुकानदारावर वस्तूच्या किमतीवर 12% सूट देऊन विकतो. म्हणजेच तो विकतोय कितीला 100 वर 12% सूट दिलेली, म्हणजेच 88 रुपयाला तो विकतोय समजा उदाहरणासाठी.
आणि वजन किती कमी वापरतोय, 20% कमी वापरतोय, म्हणजेच तो वापरतोय किती 80, म्हणजे त्याने 100 किलो वजन वापरायला पाहिजे होतं, परंतु 20% कमी वापरतोय म्हणजेच 80 किलो वजन वापरतोय उदाहरणासाठी. ठीक आहे, बस रेशिओ काढा दोघांचा. तो म्हणजे 8 ने पूर्ण भाग जातोय, भाग जातच असतो, कारण त्यांना पॉइंट मध्ये उत्तर नको असतं, बरोबर आहे की नाही, जास्त खेळवायचं नसतं त्यांना. तर तशा प्रकारे या ठिकाणी येणार किती 10 आणि या ठिकाणी येणार 11, म्हणजेच काय तर 10ची वस्तू 11 मध्ये विकली जाते, म्हणजेच काय तर 10 वर 1 रुपयाचा फायदा होतो. दोघांमधील फरक बघा ना, 1 रुपये फायदा होतोय. अंशस्थानी 1 छेदस्थानी 10 गुणिले 100 करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय. हे शून्य कट आणि हे शून्य कट 10 येतात, किंवा 1/10 म्हणजे किती असतात 10च असतात. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, त्याला नफाच होणार. इथे सुद्धा तोटा चुकून लिहिलेलं मी, इथे नफा होणार. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ते लक्षपूर्वक वाचा बरं का, तोटा आहे की नफा आहे, अन्यथा तुम्हाला सगळं येतंय परंतु एक सिली मिस्टेकमुळे अख्खा मार्क जाईल तुमचा. आणि एका मार्कावर 5,000 विद्यार्थी बसलेले असतात. मागच्या वर्षी एखाद्या परीक्षेमध्ये तुम्ही जर नापास झालेला असाल, याचा अर्थ तुम्ही एकटे नाही येत. एका मार्काने जर नापास झालेला असाल ना, तर 1 मार्काने नापास झालेले असे 5,000 विद्यार्थी असतात त्याच परीक्षेमध्ये. अशा प्रकारे आकडेवारी असते. 20% सूट देऊनही एका दुकानदाराला 20% नफा होतोय, म्हणजे सूट देऊनही नफा होतोय. आणि कितीचा होतोय 20% नफा होतोय. अंशस्थानी कितीचा नफा होतोय ते लिहून टाका. 100 वर 20% नफा होतोय म्हणजेच काय 120, आणि छेदस्थानी किती येणार तर एकूण सूट दिलेली आहे. किती सूट दिलेली आहे 100 वर 20% सूट दिली म्हणजे छेदस्थानी 80 येणार, आणि गुणिले डायरेक्टली खरेदी किंमत करून टाका, तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय. कळतंय का तुला साऱ्या? हे शून्य कट हे शून्य कट 8 1 8, म्हणजे या ठिकाणी येणार 100 गुणिले 12 केले तर ती वस्तूची जी प्राइस आहे की नाही, म्हणजे छापील किंमत जी आहे ना, ती किती येणार 1200 येणार, आणि त्याच्यावर 20% सूट दिली तरी सुद्धा 20% नफा मिळतोय, बरोबर आहे की नाही. आणि खरेदी किंमत दिलेली या ठिकाणी 800 रुपये. अशा प्रकारे सोडवायचं असतं. MPSC 2019-2023 एकच प्रश्न आकडे न बदलता. तलाठी 2023ला जे शिफ्ट आहेत ना, 57 शिफ्ट, त्यामध्ये सुद्धा 2 शिफ्ट मध्ये डायरेक्टली हा प्रश्न आलेला आहे, आकडे न बदलता. कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी पद जे असतं की नाही, ते सुद्धा 2018 मध्ये त्यावर प्रश्न विचारला गेला होता. 2019 मध्ये ती परीक्षा झाली होती. पुरवठा निरीक्षक 2019 ते जिल्हा निवड समितीने घेतली होती, त्यामध्ये सुद्धा हाच प्रश्न विचारला होता. म्हाडा 2019 मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे मित्रांनो. आणि तशा प्रकारे तुम्ही सुद्धा आकडे बदलून स्वतः प्रयत्न करा. 25% सूट देऊनही एका दुकानदाराला 25% नफा होतोय. आज जर तुम्ही सगळ्या टाईप बघितल्या ना, मी जोक करत नाहीये बरं का, उगाच हवा भरत नाहीये सोन्या. नफा तोटा विषय संपला, याच्या पलीकडे अजून कोणत्याही टाईप नाही. सगळ्या टाईप कव्हर केलेल्या आहेत. तुझ्या पुस्तकामध्ये सुद्धा मिळणार नाही एवढ्या टाईप तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. केवळ लाईक ठोकायचे बरं का, हक्काने लाईक मागतोय, कारण तशा प्रकारे प्रश्न बनवलेले, तशा प्रकारे शोधलेले बघा ना, एवढं कष्ट आहे याच्यामध्ये. 25% सूट देऊनही एका दुकानदाराला 25% नफा होतोय. जर खरेदी किंमत 300 असेल तर छापील किंमत किती आहे, एकूण नफा कितीचा होतोय तर 125चा होतोय, म्हणजे 100 वर 25 म्हणजे 125चा होतोय बघ ना या ठिकाणी. आणि तोटा कितीचा होतोय, तोटा म्हणजे त्याने सूट दिलेली किती तर 100 वर 25% सूट दिली म्हणजे 75, बस गुणिले एकूण त्याला खरेदी किंमत 300 करायची या ठिकाणी. आणि ही गणितीय क्रिया करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय. 25 ने भाग जातोय, 25 5 125, आणि 25 50 75 म्हणजेच या ठिकाणी 3 येणार. 3 1 3 100 गुणिले 5 गेले, तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. याचा अर्थ असा झाला की छापील किंमत त्या वस्तूची 500 रुपये होती, त्याच्यावर त्याने 25% सूट देऊनही 25% नफा मिळवलेला आहे, आणि ती खरेदी केली होती कितीला 300 रुपयाला. बस पुढे जाऊया. टाईप 6 क्वांटिटी अँड प्राइस, हे फार महत्वाची टाईप आहे बरं का. 1 रुपयाला 11 संत्री विकल्यास 10% तोटा होतोय. 10% नफा मिळवण्यासाठी 1 रुपयाला किती संत्री विकाव्या लागतील. प्रश्न बघितला थोडा अवघड वाटतोय, पण याच्यापेक्षा सोपा प्रश्न नाहीये. मुळात सगळेच प्रश्न ठुसके असतात सोन्या. फक्त तुला कोण मास्तर कशा प्रकारे समजून सांगतोय, अशा प्रकारचं खायचं शिकलेलं आहेस की अशा प्रकारे खायचं शिकलेलं आहेस, ते डिपेंड करते. प्रश्नपत्रिका बनवणारा खरंच घेणं नाहीये, तू कशा प्रकारे उत्तरापर्यंत पोहोचलेला आहेस. त्याने फक्त तुला त्या ठिकाणी काळ करण्यासाठी उत्तरपत्रिका दिलेली असते. तुला फक्त शोधून काळ करायचं, पर्याय शोधायचा, ओळखाओळखीचा खेळ असतो. आणि गणित याच्यासाठी मोठी गणितीय क्रिया करायची गरज नसते. कच्चं काम करण्याचं अख्खं कागद तुम्ही भरवलेले येड्या. 1 रुपयाला 11 संत्री विकल्यास 10% तोटा होतोय. 10% त्याला नफा मिळवायचा आहे, पण 1 रुपयालाच विकून, बरोबर आहे की नाही. तर किती संत्री विकायची आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. 11 संत्री गुणिले 10% तोटा होतोय, म्हणजे 100 वर 10% तोटा म्हणजे 90, आणि छेदस्थानी त्याला किती मिळवायचे आहेत तर 10% जास्त मिळवायचे आहेत. जेवढे मिळवायचे आहेत तेवढे छेदस्थानी लिहून टाका. म्हणजे कशा प्रकारे तर 100 वर 10% म्हणजे 110. जर 100 वर 25% मिळवायचे असतील, जास्त त्याला नफा मिळवायचा असेल तर 125 करून टाका. या ठिकाणी
110 करतो मी. नफा मिळवायचा आहे ना. नफा म्हणजेच काय तर 100 वर जास्त, तोटा म्हणजेच काय 100 पेक्षा कमी टक्केवारीमध्ये. बस ही गणितीय क्रिया करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. हे शून्य कट, हे शून्य कट, हे आणि हे दोन्ही कट झाले. राहिले किती? 9. याचा अर्थ काय? 1 रुपयामध्ये त्यांनी 9 संत्रे विकले की त्याला 10% नफा होईल. पण तो 1 रुपयामध्ये किती संत्री विकतोय? 11 संत्री विकतोय, म्हणून त्याला 10% तोटा होतोय. बस एवढंच आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचं तशाच प्रकारे मी स्वतः बनवलेले. 1000 रुपयाने 10 लाख रुपये असू दे, किती अमाऊंट असू दे, ह्या अमाऊंट गरजेच्या नसतात. ह्या अमाऊंट खास करून तुला दिल्या जात असतात. त्याचं कारणच असं असतं की या अमाऊंटचा वापर तू करून मोठी गणितीय क्रिया करावी आणि तुझा वेळ घालवावा. 1000 रुपयाला 25 पेन विकल्यास 25% तोटा होतोय. म्हणजेच काय झालं? 25 गुणिले तोटा किती होतोय? 100 वर 25% तोटा म्हणजेच काय? या ठिकाणी होणार 75. आणि छेदस्थानी त्याला मिळवायचे किती? नफा. 100 वर 25% नफा मिळवायचा, याचा अर्थ 125 या ठिकाणी होणार. ही गणितीय क्रिया करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. 25 × 25 या ठिकाणी येणार 5, 5 × 5 या ठिकाणी येणार 15. पहाडे पाठ असायला पाहिजे बरं का 1 ते 20 पर्यंत. 15 म्हणजेच काय तर 15 संत्री त्याला विकावे लागतील, त्यावेळेस त्याला 25% नफा होईल 1000 रुपयामध्येच. पण तो 1000 रुपयामध्ये 25 संत्री विकतोय आणि म्हणून त्याला 25% नुकसान होते. जर तो 1000 रुपयामध्ये 15 संत्री विकेल तर त्याला 15% नफा होईल. 25% नफा होईल. टाईप 7 खरेदी व विक्री किमतीत वाढ होत असते. कशा प्रकारे? तर एका वस्तूला 34% नफ्याने विकली जाते. जर वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत 67% वाढवली तर किती टक्के नफा होत असतो? RRB 2025, SSCGD 2023. तुम्ही खाली कमेंट करत असता की सर SSCचे प्रश्न घ्या, RRBचे प्रश्न घ्या. सोन्या, मी तुला तेच सांगतोय की या मुद्द्यावर अख्ख्या महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतामध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न येऊ द्या, इथूनच येणार. याच टाईप असतात. सगळ्या टाईप कव्हर केलेल्या आहेत. भले त्या कोणत्याही परीक्षा असू द्या. फक्त आणि फक्त ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी या आपण समोर ठेवलेल्या आहेत. सीसॅट मध्ये सुद्धा आगामी काळात आपण कव्हर करू. त्यात ही क्रांती घडू, लोड घेऊ नकोस. त्यात लय ठुसके असतात, लय मोठा प्रश्न असतो, शेवटची लाईन वाचायची असते, तर नंतरची लगेच उत्तर मिळत असतं. तशा प्रकारचे प्रश्न असतात. एका वस्तूला 34% नफ्याने विकली जाते. जर वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत 67% वाढवली तर किती टक्के नफा होतोय? खरेदी किंमत आणि विक्री किंमत यामध्ये समान जर वाढ होत असेल टक्केवारीमध्ये, याचा अर्थ सुरुवातीला जो नफा झाला असेल किंवा सुरुवातीला जो तोटा झाला असेल तेच आपलं उत्तर असणार आहे. नीट समजून घ्या. जर 34% नफा होत असेल खरेदी किमतीमध्ये, या ठिकाणी 67% वाढ केलेली आणि विक्री किमतीमध्ये सुद्धा तेवढीच वाढ केलेली 67%. असं नाहीये की खरेदी किमतीमध्ये 67% वाढ केलेली आहे आणि विक्री किमतीमध्ये 75% वाढ केलेली किंवा 25% वाढ केलेली. समान वाढ झालेली विक्री किंमत आणि खरेदी किमतीमध्ये, म्हणून या ठिकाणी जो नफा होतोय किंवा जो तोटा होतोय, जो पूर्वी व्हायचा तेवढाच होणार आहे टक्केवारीमध्ये. अमाऊंट मध्ये बोलत नाहीये, पण टक्केवारीमध्ये तेवढाच होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे गणित जर तुम्ही बघितलं ना, तुम्हाला घाबरवण्यासाठी या ठिकाणी पॉईंट दिलेले आहे, या ठिकाणी सुद्धा पॉईंट दिलेले आहे आणि गणित थोडंसं आडवं बनवलेलं आहे. पण बघताशनी सोडवायचा प्रश्न असतो हा. तशाच प्रकारे या ठिकाणी बघा मी स्वतः बनवलेला आहे. बघताशनी म्हटलं तर बघताशनी 23% नफा होतोय. तोटा जर होत असेल सुरुवातीला तर तोटा, कारण समान खरेदीमध्ये आणि विक्रीमध्ये वाढ होते टक्केवारी. याचा अर्थ काय? तर 23%च हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भले ते नफा असू द्या किंवा तोटा असू द्या. टाईप 8 अपूर्णांकात नफा, हे फार महत्वाचं आहे बरं का. कशा प्रकारे प्रश्न विचारला जात असतो? आणि त्याने तिची स्कूटर एवढ्या अमाऊंट मध्ये विकलेली. हे अमाऊंट गरजेची नसते, पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला. केवळ आणि केवळ प्रश्नामध्ये अमाऊंट दिलेली असते, जेणेकरून तुम्ही सूत्राचा वापर करावा, या अमाऊंटला घ्यावं आणि मोठी गणितीय क्रिया करावी. सरळ न खाता असं खावं आणि इथं फक्त आणि फक्त उचलून तोंडामध्ये कशा प्रकारे टाकायचं असतं ते शिकवलं जातं. ही अमाऊंट दिलेली आहे, याला विकून विक्री किमतीच्या 1/6 इतका नफा मिळवलेला. म्हणजेच काय? या अमाऊंट मध्ये 1/6 नफा सुद्धा इन्क्लूड आहे. याचाच अर्थ काय? तर 6 रुपयाला वस्तू विकल्यानंतर 1 रुपये फायदा होतोय हे सांगते. हे जे अपूर्णांक आहे ना ते सांगते काय? तर 6 रुपयाला वस्तू विकल्यानंतर 1 रुपये नफा होतोय. म्हणजेच काय? तर दोघांमधील फरक कितीचा आहे? 5चा फरक आहे. म्हणजेच 5 रुपयाची वस्तू 6 रुपयात विकल्यानंतर 1 रुपये फायदा होतोय. म्हणजेच काय? तर 5 रुपयावर 1 रुपये फायदा होतोय. म्हणजेच काय? तर 1 अंशस्थानी येणार, छेदस्थानी 5 येणार, गुणिले 100 केले तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय. 1/5 म्हणजे किती असतात? यापूर्वी चार्ट मध्ये दाखवलेले 20% किंवा डायरेक्टली भाग द्या. 5 दुने 10 आणि या ठिकाणी 0 म्हणजेच किती येणार? 20% येणार. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि या प्रश्नाला तू घाबरतो साऱ्या, मोठ्या प्रमाणात रिपीट झालेला आहे बरं का हा प्रश्न. आकडे बदलून रिपीट झालेला आहे आणि आकडे न बदलता एवढ्या परीक्षांमध्ये डायरेक्टली विचारला गेलेला आहे. 20% याचं योग्य उत्तर आहे. मी स्वतः आकडे बदलून बनवलेले. रमेशने त्याचा मोबाईल 25,000ला विकलेला. अरे 25 लाखला विकू दे, हे आकडे गरजेचेच नसतात. नेमकं गरजेचं काय आहे?
तर विक्री किमतीच्या 1/5 इतका नफा त्यांनी मिळवला. विक्री किमतीच्या याचा अर्थ काय, तर एखादी वस्तू विकल्यानंतर त्याला फायदा झालेला आहे 1/5चा, म्हणजेच 5 रुपयाला विकल्यानंतर 1 रुपये त्याच्यावर फायदा झालेला आहे. दोघांमधील फरक कितीचा, 4चा आहे. म्हणजेच 4 रुपयाची वस्तू 5 रुपयाला विकल्यानंतर 1 रुपये फायदा झालेला आहे. म्हणजेच 4 रुपयावर 1 रुपये त्याला फायदा झालेला आहे. पास फायदा अंशस्थानी छेदस्थानी 4 गुणिले 100 करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय. म्हणजेच किती येणार, 25% येणार. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर मोठ्या प्रमाणात 25%. हेच उत्तर जास्तीत जास्त प्रमाणात असतं बरं का. आणि टक्केवारीमध्ये वेगळं आहे अजून, पण ज्यावेळेस नफा तोटा बघताना तुम्ही त्यावेळेस मोठ्या प्रमाणात 25% किंवा 20% किंवा 12.5% अशा प्रकारे उत्तर असतात. एका दुकानदाराने एक पेन 18% नफ्याने विकलेला आहे. ही जी टाईप आहे ना फार महत्वाची. नफ्याची सरासरी म्हणजेच एकूण नफा जेवढा झालेला आहे तेवढा काढायचा आपल्याला. जेवढे पेन विकलेले असतील ते सगळं काही बघा एकदा. एका दुकानदाराने एक पेन 18% नफ्याने विकलेला, दुसरा पेन 12% नफ्याने विकलेला, आणि तोच तशाच प्रकारचे 3 पेन जे आहेत ते 6% नफ्याने विकलेले आहेत. एकूण त्या व्यवहारामध्ये त्याला फायदा किती झालेला असा प्रश्न विचारला. म्हणजे टक्केवारीमध्ये फायदा किती झालेला. अंशस्थानी पहिला पेन विकलेला त्यांनी 18%ने, अधिक करा. त्यानंतर 2 पेन जे आहेत उर्वरित, म्हणजे 2 पेन जे आहेत त्यापैकी ते विकलेले आहेत 12%ने. म्हणजेच काय, तर 12 गुणिले 2 केले तर होतात 24. म्हणजे 2 पेन त्याने 24%ने विकलेले आहेत नफ्याने बरं का. आणि अधिक उरलेले जे 3 पेन आहेत त्याने 6% नफ्याने विकलेले आहेत. 6 गुणिले 3 केले तर होतात किती, 18. अधिक 18 यांची बेरीज करायची. छेदस्थानी एकूण जेवढे पेन आहेत ना त्याने भागायचं. 1 आणि 2 होतात 3, आणि 3 आणि पुन्हा अजून 3 होतात किती, 6. छेदस्थानी 6 लिहा. MPSC 2025, तलाठी 2016, नगर परिषद 2023 मोठ्या प्रमाणात शोधावे लागत असतात. फार मोठ्या प्रमाणात कष्ट केलेले या व्हिडिओच्या मागे. त्यासाठी कमीत कमी एक लाईकची तरी अपेक्षा आहे. सोन्या लाईक तरी ठोकून दे. आलं लक्षात, नाही ठोकायचं तुझ्यावर येते. जर व्हिडिओ आवडत नसेल तर स्किप मार, आत्ता लगेच स्किप मार. लोड घेऊ नकोस. पुन्हा तू शोधून येणार आहे, राहुल वैजडे नाव शोधणार आहे युट्यूबवर, आणि पुन्हा तू इथंच येणार आहे. आपली कमिटमेंट आहे सोन्या, 2026 क्रांती घडवायची, जोक करत नाहीये. तर या ठिकाणी सगळ्यांची बेरीज केली. अंशस्थानी 18 आणि 18 होतात किती, 36. 36 मध्ये 24 मिळवले, तोंडी यायला पाहिजे रे सोन्या, तशी प्रॅक्टिस असायला पाहिजे. 60 आणि छेदस्थानी 6, 6 1 6 म्हणजेच 10. याचा अर्थ काय, तर 10% एकूण त्याला नफा झालेला आहे 6 पेन विकल्यानंतर. वेगवेगळ्या नफ्यामध्ये जरी विकले असेल तरी सुद्धा आपण त्याला काढू शकतो. तशाच प्रकारे मी पुढचा गणित बनवलेलं बघा. एका दुकानदाराने एक पेन 15% नफ्याने विकलेला आहे. 15% लिहून टाका, एकच पेन, दोघांचा गुणाकार. त्यानंतर अजून पुन्हा 9% नफ्याने 2 पेन विकलेले. याचा अर्थ काय, दोघांचा गुणाकार केल्यानंतर एकूण त्याला नफा किती झालेला, 18%. 2 पेन विकल्यानंतर, आणि 3 पेन त्याने 3% नफ्याने विकलेले. 3 त्रिक 9, या ठिकाणी 9. या सर्वांची बेरीज करायची. छेदस्थानी एकूण जेवढे पेन आहेत 1 2 आणि 3 म्हणजेच किती, 6 पेन झाले. बघ ना या ठिकाणी 2 आणि 1 3 होतात, आणि 3 आणि 3 6 होत असतात. म्हणजे छेदस्थानी 6, अंशस्थानी या सर्वांची बेरीज 15 आणि 9 किंवा 18 आणि 9 होतात 27. 27 आणि 15 होतात 42 छेद 6. आणि भाग जातच असतो सर. अर्थमॅटिक थिअरी या ठिकाणी वापरली जात असते. 6 1 6 या ठिकाणी येणार 7. 7 चकून 42 किंवा 6 7 42. याचा अर्थ काय, तर 7% एकूण नफा झालेला आहे. जरी त्याने वेगवेगळ्या टक्क्याने ते पेन विकलेले असतील तरी सुद्धा वेगवेगळे, म्हणजे तेच पेन, तशाच प्रकारचे पेन, फक्त पहिला पेन 15% नफ्याने, 2 पेन 9% नफ्याने, आणि 3 पेन 3% नफ्याने अशा प्रकारे विकलेले आहेत. किमती बदलून विकलेले आहेत. पुढची टाईप अत्यंत महत्वाची, पर्सेंटेज गॅप संबंधित टाईप. एकदा मला बघू द्या किती वेळ झालेला आहे, कारण याला एक्सप्लेनेशनला वेळ लागेल सोन्या. ठीक आहे, भाग 2 आपण कव्हर करणार आहोत. पुढे अजून एक 3 ते 4 टाईप राहिलेले आहेत फक्त, पण या 3 ते 4 टाईपसाठी भाग 2 मी घेणार आहे. त्याला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. तरी सुद्धा एक्सप्लेनेशन दिल्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही बघताशनी उडू शकता. एक वस्तू 10% नफ्याऐवजी 5% नफ्याने विकलेली आहे, तेव्हा 50 कमी मिळते. बस गॅप यामध्ये कव्हर करायचं. तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायचं. आणि व्हिडिओ आवडत असेल ना, तशा प्रकारे प्रतिक्रिया सुद्धा असायला पाहिजे. कमीत कमी 200 कमेंट जर असतील ना त्याच्या खाली, म्हणजे या व्हिडिओच्या खाली, आणि 1000+ लाईक, 10,000+ व्ह्यूज असतील तर लगेच माझा पुढचा व्हिडिओ. तुझा प्रतिसाद आवश्यक आहे सोन्या, बाकी तुझ्याकडून काही नको. आयुष्यामध्ये भरपूर काही दिलेलं आहे.